स्टेजवरील मान्यवर आणि मला खूप लकी वाटते की माझ्या सिनेमाच्या मुहूर्ताला सर आले होते आणि एक सुरुवात झाली. हा सिनेमा म्हणजे कसा झाला मलाच कळलं नाही. छायामधील मी सिनेमा बघितला नाही, खरा फायनल मी बघितलेला नाहीये. कारण एडिट करत होतो सगळा मला सिनेमा माहिती आहे. संजयला मी सहज फोन केला, म्हटलं रे गोव्यात सबसिडी किती देतात रे, आपण एक सिनेमा करू. आणि तो म्हणाला गोव्यात आला की भेट, आपण सांगू. मग मी म्हटलं की मध्य प्रदेशमध्ये सबसिडी मिळते. तो म्हणाला मला ओळखीचे आहेत तिकडचे लोक, तू ये मला सांग, आपण ठरवू. त्यांनी ऐकलं आणि म्हणाला की आपण करू हा, आणि मी प्रोड्यूस करतो आणि आपण गोव्यातच करू. इथपर्यंत ठीक होतं. सिनेमा केला. म्हणाला की माझा फेस्टिवल असतो तिकडे दाखवता येईल का. तिथे जरा छातीत जडजड झाली. मला वाटतं इतका फास्ट सिनेमा मी कम्प्लीट करून आज रिलीज होते कधीच केलं नव्हतं. थोडे मला सेन्सरचे पण आभार मानायचे, त्यांनी पण थोडी मला हेल्प केली. सेन्सर पास झाला सिनेमा. मी ऑलवेज थोडासा काय म्हणतो थोडासा पार्शल आहे. आय ऑलवेज बिलीव्ह की बायका ह्या जास्त स्ट्रॉंग असतात पुरुषांपेक्षा. त्यामुळे तुम्हाला कुठलाही पिक्चर बघितला तर माझ्या कुठल्याही सिनेमामध्ये बायका ह्या कधीच वीक नाहीत. आणि हा सिनेमा म्हणजे इट इज अ बुके ऑफ विमेन वर स्ट्रॉंग. आणि पटापटा आर्टिस्ट पण हो म्हणाले. छाया तर माझी फेवरेट ॲक्टर आहे आणि ही स्क्रिप्ट देत नाही, ही जगजाहीर गोष्ट आहे. कारण मला असं काय वाटतं की स्क्रिप्ट दिलं की आर्टिस्ट रेडी होऊन येतो आणि कधी कधी त्याचं रेडी होणं मला न पटेल असेल. सिद्धूला माहिती येते, जितूला पण माहिती येते. आणि असं नाही की माझ्याकडे सीन नसतो, माझ्याकडे असतो तो, पण मला इम्प्रोव्हाइज करण्यात खूप गंमत येते. कधी कधी त्या इम्प्रोव्हायझेशन मध्ये खूप काही निघतं. रेणुकालाही माहिती असेल, आम्ही सिनेमा केला. प्रत्येक वेळेला तुमच्याला डिरेक्टर कंटाळायचा की हा सीन आहे आणि आम्ही तो कधीच सीन केलेला नाहीये. पण इट इज ऑलवेज म्हणजे खरंच कधी कधी आय बिलीव्ह इन इम्प्रोव्हायझेशन. आणि आर्टिस्टकडनं पण त्या सजेशन झाल्या तर चांगल्याच असतात, पण त्या पटल्या तर मी घेतो. सिद्धूच्या बऱ्याचशा घेत नाही मी, कारण सिद्धू नुसत्या सजेशन देत सुटतो मग. पण ऍक्टर चांगलाच आहे सिद्धू. पण गोवा म्हणजे मी गोव्याचं आहे, माझी कुळदेवत गोव्याची आहे. आणि कधी आलं तुम्ही पहिली गोष्ट करतो मी देवळात जाऊन, तर आधी जाऊन आलो देवळात. त्यामुळे गोव्याबद्दल माझं विशेष प्रेम आहे. आणि आज हा सिनेमा अख्खाच्या अख्खा गोव्यात शूट झालाय आणि याचा मला आनंद आहे. आणि मी या सिनेमामध्ये बार दाखवलेला नाहीये. आणि आय लव्ह गोवा. म्हणजे कसं सांगू, म्हणजे माझे कुळदेवतच इकडे असं म्हटल्यावर मी मांजरेचा आहे मी, त्यामुळे मांजरेकर आहे. आणि एक प्रयत्न केला आहे. आणि कसे आभार मानू मी संजयचे. म्हणजे किती पिक्चर केले आहेत, पण असा प्रोड्युसर बघितलेला नाहीये मी. इज अ फॅन्टॅस्टिक प्रोड्युसर. कोणालाच नाही, माझ्या आर्टिस्टही सांगतील कोणालाही काही एक पैशाचा त्रास झाला नाही. आणि वी फिनिश द फिल्म इन सच अ शॉर्ट टाइम. वी कुड त्याचं पोस्ट प्रोडक्शन शॉर्ट टाइम मध्ये झालं. आणि आज तुम्ही बघा, चांगला असेल तर कौतुक करा, वाईट असेल तुम्हाला वाटलं तर तरी म्हणा चांगलं आहे. आणि तुमच्या इतकाच मी एक्साइटेड आहे आज सिनेमा बघून, कारण या सिनेमाला काय रिॲक्शन मिळते मला आज पहिल्यांदा कळणार आहे. आणि थँक्यू एव्हरीबडी हिअर ऑन द स्टेज. माझं कोणाला राहिलं असेल थँक्यू म्हणायचं तर बरं. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे गोव्याचे कलाकारांचं मला एक कौतुक खरंच करावंसं वाटतं की मला म्हणजे कधी मी काम केलं नव्हतं, त्यांना पाहिलंही नव्हतं, पण इच अँड एव्हरी कलाकार सगळ्यांनी मला सरप्राईज केलं. खूप अप्रतिम नॅचरल काम केलं. कुठेही काही म्हणजे ते ऍक्टिंग घेऊन नाही आले. आणि ऑल ओव्हर इतके नॅचरल तुम्ही बघाल, तुम्ही खरंच म्हणाल की दीज आर वेटरन्स ऑन स्क्रीन. आणि थँक्यू सो मच. आय एम लिटल मोर एक्साइटेड टू सी द फिल्म. आणि थँक्यू संजय फॉर होस्टिंग सच अ ग्रेट फेस्टिवल. आणि हे काय, आणि मला माहिती आहे फेस्टिवल भरणं म्हणजे किती त्रासात आहे. मी मिगता केलं 6 वर्ष, त्याचे वळ अजूनही जात नाहीये. तू तर 15 वर्ष केलेस आणि इट इज तू सोलो करतोस विदाउट एनी स्पॉन्सरशिप. हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू एव्हरीबडी फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू. धन्यवाद सर.
बंडखोर या चित्रपटामध्ये नावाजलेले कलाकार आणि गोव्यातले स्थानिक तंत्रज्ञ घेऊन ही कलाकृती आपल्या सर्वांच्या समोर उभी राहिलेली आहे. आणि विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झाली होती. आणि अतिशय देखणा असा चित्रपट हिंदी आणि कोकणी भाषेमध्ये सुद्धा डबिंग या चित्रपटाचं होणार आहे. ही आपणा सर्व गोवेकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे. यानंतर ज्यांना आपण ऐकलं असे माननीय दिग्दर्शक महेश मांजरेकर सर यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बंडखोर चित्रपटाचे दिग्दर्शक माननीय महेश मांजरेकर सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. यानंतर संजय शेटे यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आणि आपण सर्वांनाच पाठबळ देणारे मार्गदर्शन करणारे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत साहेब यांचा आपण सत्कार करावा. त्याचबरोबर एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाच्या उपाध्यक्ष माननीय डिलायला लोबो यांचाही सन्मान संजय शेट्टी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या. आणि या गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये होणाऱ्या प्रत्येक चित्रपटासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊयात आणि सर्वच मान्यवरांना मी मंचासमोर आसनस्थ होण्याची विनंती करतो. यानंतर आपण बंडखोर या चित्रपटाचा प्रीमियर या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वच मान्यवरांना विनम्रपूर्वक विनंती, आपण कृपया मंचासमोर आसनस्थ व्हावं. दोनच मिनिटांमध्ये आपण बंडखोर या चित्रपटाचा प्रीमियर या ठिकाणी अनुभवणार आहोत. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आपण सर्वच जण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलाय. 7, 8 आणि 9 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये आपल्याला या महोत्सवांमधील चित्रपटांची पर्वणी लाभणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. आणि सर्वच कलाकारांना आपण आपल्या शुभेच्छांनी आपण मोहित केलंच आहे, पण आपण त्यांच्या अभिनयानं सुद्धा आता आपण आणखी प्रभावित होणार आहोत. गोव्याच्या मातीत साकारलेला आणि संजय शेटे निर्माते आणि दिग्दर्शक माननीय महेश मांजरेकर सर एक सुंदर कलाकृती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2च मिनिटांमध्ये आपण बंडखोर या चित्रपटाचा प्रीमियर या ठिकाणी अनुभवणार आहोत.